आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पूजा पाहणार आहोत। आमच्या इकडे कशा पद्धतीने महालक्ष्मीची पूजा केली जाते ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे व कशी पूजा करावी व आणखी काही माहिती असते तीही या व्हिडिओमध्ये मी सांगितली गेलेली आहे। आज पहिला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे। येथे पूजेसाठी मी देवपूजा करून घेतलेली आहे। एक नवं कापड किंवा पीस अंतरून घेतलेला आहे। आम्ही देवघरातच पूजा मांडतो। येथे लक्ष्मीचा मागे फोटोही आहे। येथे मी सर्वात आधी तांदळाने स्वास्तिक काढून घेणार आहे। या स्वास्तिकावर पितळेचा तांब्या ठेवलेला आहे, त्याला 5 हळदी कुंकवाची बोटे ओढलेली आहेत व यामध्ये थोडंसं पाणीही आहे। यामध्ये एक सुपारी घालणार आहे, दुर्वा घालायचे आहेत 3-4 काड्या, थोडेसे अक्षता घालायचे आहेत म्हणजेच तांदूळ, एक लिंबू घालणार आहोत व 1 रुपयाचं नाणं घातलेलं आहे। हळदी कुंकू वाहायचं आहे तांब्याला। इथे 5 फळाच्या झाडाची ढाळे आहेत किंवा तुम्ही पाने वापरली तरी चालतात। आपण ही जर तुमच्या इथे 5 फळांच्या झाडाची नसतील तर 5 आंब्याची लावली तरी चालतात। आपण यावर नारळ ठेवणार आहोत। येथे खाऊची पानं 2 घेतलेली आहेत। यावर आपण 1 रुपयाचं नाणं ठेवून सुपारीचं पूजन करणार आहोत, म्हणजेच गणपतीचं पूजन करणार आहोत। कधीही पूजा मांडताना खाऊची पाने ठेवली जातात। येथे मी गजरा व गळ्यातलं लक्ष्मीला अर्पण केलेलं आहे। येथे ताजी फुले आहेत, ही आपण वाहणार आहोत। तुम्ही फुलांचा हारही घालू शकता, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही याला सजवू शकता। हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायचे। याच पद्धतीने येथे खाली सुपारीलाही हळदी कुंकू लावायचं आहे, म्हणजे आपण गणपतीची पूजा केली असं होतं। येथे बाजारात मिळतं ते लक्ष्मी वृत्ताचं पुस्तक आहे, तुम्ही यातील पूजा वाचून कथा म्हणू शकता किंवा तुमच्याकडे वेगळे असेल तर तुम्ही तसंही करू शकता। आपली पूजा संपन्न झालेली आहे। येथे मी रांगोळी काढलेली आहे, छोटीशीच रांगोळी काढलेली आहे। त्याचबरोबर दूध व फळे ठेवलेली आहेत नैवेद्याला। सकाळी जर पूजा मांडली असेल तर दुधाचा व फळाचा नैवेद्य दाखवा। रात्री तुम्ही तुमच्या आवडीनुसार उपवास सोडायला पुरणपोळी किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवू शकता। त्याचबरोबर आरतीचं ताटही घेतलेलं आहे, समया लावलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या घरामध्ये जे उपलब्ध आहे यातून खूप छान पूजा करू शकता। एकदम मी थोडंसंच सजवलेलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने आणखी याला सजवू शकता। लक्ष्मीसाठी रात्री म्हणजे उपवास सोडायला तुम्ही पुरणपोळी तसेच कुर्मापुरी किंवा पुरी बासुंदी असं गोडधोड बनवू शकता। याच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर आहेत, तुम्ही चेक करू शकता किंवा आय बटनवर क्लिक करा। कशी वाटली ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिली पूजा सांगायला विसरू नका व जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। आपण असेच नवनवीन रेसिपीज व इतर व्हिडिओही घेऊन येत आहोत व व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।